मित्रांनो, भक्ती मंत्र ज्योती या YouTube चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत। आज मी तुम्हाला नवरात्रीचे 9 दिवस, 9 शुभ रंग, 9 नैवेद्य, 9 माळा आणि देवीच्या 9 रूपांची नावे इत्यादी यातून तुम्हाला सर्व माहिती देणार आहे। तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा। आवडल्यास लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, कमेंट करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सोमवार दिनांक 22 सप्टेंबर 2025 पासून शारदी नवरात्रीला सुरुवात होणार आहे। ज्या वेळेस नवरात्रीचा शुभारंभ रविवारी किंवा सोमवारी असतो त्यावेळेस देवीचे वाहन हे हत्ती असते। त्यामुळे यावेळी देवी हत्तीवर बसून येणार आहे, म्हणून देवीचं वाहन हत्ती आहे हे सर्वांनी लक्षात ठेवावं। दरवर्षी देवीचे वाहन वेगवेगळे असते आणि त्याचा वेगवेगळा अर्थ देखील असतो। ज्यावेळेस देवी हत्तीवर येते तेव्हा भरपूर पाऊस होतो, पिकांची भरभराट होते, समृद्धी येते। नवरात्रीचा पहिला दिवस, ज्या दिवशी आपण घरोघरी प्रत्येकाकडे त्यांच्या कुळाचारानुसार घट बसवले जातात, त्या दिवशी असणार आहे पहिली माळ। तारीख आहे 22 सप्टेंबर 2025, वार आहे सोमवार। शुभ रंग पांढरा असणार आहे आणि देवीला नैवेद्य गायीचे तूप किंवा तुपापासून बनवलेले पदार्थ तुम्ही ठेवू शकता। प्रथम रूप असणार आहे शैलपुत्री, नाव असणार आहे देवीचे अंबा। पहिली माळ, तुम्ही घटाला किंवा देवीला विड्यांच्या पानांची माळ घालू शकता। दुसरी माळ आहे दिनांक 23 सप्टेंबर 2025, वार असणार आहे मंगळवार। शुभ रंग लाल, नैवेद्य असणार आहे साखर किंवा साखरेपासून बनवलेले पदार्थ। द्वितीय रूप असणार आहे ब्रह्मचारिणी, नाव असणार आहे चामुंडा। आणि दुसरी माळ तुम्ही देवीला किंवा घटाला गोकर्णाच्या फुलांची माळ घालू शकतात। निळ्या किंवा पांढऱ्या फुलांची माळ छान असते आणि गोकर्णाचे फुलं ही शुभ असतात, अत्यंत शुभ मानले जातात, त्यामुळे त्या दिवशी गोकर्णाच्या फुलांची माळ नक्की करायची। तिसरी माळ आहे दिनांक 24 सप्टेंबर 2025, वार असणार आहे बुधवार। शुभ रंग असणार आहे निळा आणि देवीला नैवेद्य असणार आहे त्या दिवशी दुधाचा किंवा दुधापासून बनवलेले कोणतेही पदार्थ। तृतीय रूप असणार आहे चंद्रघंटा, नाव असणार आहे अष्टमुखी आणि देवीला किंवा घटाला तिसऱ्या माळेच्या दिवशी तुळशीच्या पानांची माळ ही चढवायची असते। पुढचा दिवस आहे चौथा दिवस, दिनांक 25 सप्टेंबर 2025, वार असणार आहे गुरुवार। शुभ रंग पिवळा, नैवेद्य असणार आहे गोड भजी, म्हणजेच आपण त्याला मालपुआ पण म्हणू शकतो। चतुर्थ रूप आहे कुष्मांडा, नाव आहे भुवनेश्वरी। चौथी माळ असल्यामुळे तुम्ही देवीला किंवा घटाला लवंगांची माळ 5, 7, 9 किंवा 11 अशात तुम्ही देवीला लवंगांची माळ अर्पण करायची आहे। फक्त लवंगा या पूर्ण फुल असलेल्या घ्यायच्या आहे। त्यानंतर आहे पाचवा दिवस म्हणजे ललिता पंचमी, दिनांक आहे 26 सप्टेंबर 2025, वार असणार आहे शुक्रवार। शुभ रंग हिरवा, नैवेद्य असणार आहे केळे किंवा कुठलेही लाल रंगाचे फळ तुम्ही ठेवू शकता नैवेद्याला। एक सफरचंद किंवा डाळिंब असले तरी चाल। पाचवे रूप असणार आहे स्कंद माता, नाव आहे ललिता। पाचवी माळाला तुम्ही लाल फुलांची माळ घटाला किंवा देवीला चढवू शकता, त्यात जास्वंद किंवा गुलाब असले तरी छान। सहावा दिवस हा दिनांक 28 सप्टेंबरला येणार आहे, 28 सप्टेंबर 2025, वार आहे रविवार। शुभ रंग असणार आहे त्या दिवशी राखाडी किंवा ग्रे करडा कोणताही। नैवेद्य असणार आहे देवीला मधाचा। सहावे रूप आहे कात्यायनी, नाव आहे महाकाली आणि त्या दिवशी घटाला किंवा देवीला सहावी माळाला आहे बेलांच्या पानांची माळ। त्यानंतर आहे सातवा दिवस म्हणजे सप्तमी, दिनांक 29 सप्टेंबर 2025, वार आहे सोमवार। शुभ रंग आहे तांबडा, नैवेद्य असणार आहे कडाकणी। सातवे रूप आहे कालरात, नाव असणार आहे जगदंबा आणि सातवे माळ तुम्ही देवीला किंवा घटाला झेंडूच्या फुलांची किंवा पिवळ्या कोणत्याही फुलांची माळ तुम्ही चढवू शकता। त्यानंतर आहे आठवा दिवस म्हणजे अष्टमी आणि त्या दिवशी असते कन्यापूजन, ते आहे दिनांक 30 सप्टेंबर 2025, वार मंगळवार। शुभ रंग आहे मोरपंखी, नैवेद्य असणार आहे त्या दिवशी देवीला खीर पुरी चणे म्हणजे आपण रात्री चणे भिजवायचे
आणि दुसऱ्या दिवशी ते साबूत चणे डायरेक्ट करायचे, म्हणजे चण्याची सुकी भाजी करायची। या दिवशी तुम्ही नारळ पण फोडू शकतात। देवीचे 8वे रूप असणार आहे महागौरीचे, नाव आहे नारायणी आणि 8वी माळ तुम्ही शेवंतीच्या फुलांची माळ घालू शकतात किंवा आघाड्याच्या पानांची सुद्धा माळ घालू शकता। आणि ह्या दिवशी 9 छोट्या छोट्या कन्यांना व एक बालक बटुक भैरव म्हणून पूजन त्यांचे नक्की करा। कन्या पूजनाचा तसा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईलच, तर तुम्ही नक्की बघा। त्या दिवशी देवीची ओटी देखील भरावी। ओटीत खण, नारळ, शृंगाराचं साहित्य आणि देवीला आवर्जून गजरा देखील अर्पण करावा, कारण देवीची कृपा आपल्यावर सदैव राहावी। त्यानंतर आहे देवीचा 9वा दिवस म्हणजे महानवमी। त्या दिवशी आहे शस्त्रपूजा। नवरात्र स्थापना ते आहे दिनांक 1 ऑक्टोबर 2025 रोजी। वार आहे बुधवार। शुभ रंग असणार आहे गुलाब। नैवेद्य असणार आहे पांढरे तीळ आणि गुळ। तीळ गुळ पण दिलं तरी चालते। त्यानंतर तसेच मेथीची किंवा आंबाडीची भाजी देखील चालते। त्यासोबत भाकरी किंवा चपाती पण तुम्ही ठेवू शकता। देवीचे 9वे रूप असणार आहे सिद्धिदात्री। नाव असणार आहे रेणुका आणि 9वी माळ असणार आहे लिंबांची किंवा झेंडूच्या फुलांची। तर मित्रांनो, हे होते देवीचे 9 दिवसांचे 9 दिवस, त्याचे शुभ रंग, नैवेद्य, देवीचे रूप। देवीचे 9 दिवस हे खूप शुभ मानले जातात। या 9 दिवसात तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ, उपवास, व्रतवैकल्य केल्याने देवीची कृपा तुमच्यावर सदैव राहत। म्हणून नवरात्रमध्ये पाळायचे काही नियम आहेत, ते देखील तुम्ही पाळू शकता। आणि अशा प्रकारे आपण आज नवरात्रीचे 9 शुभ दिवस बघितले आहेत।